हे आपण बनवत आहोत चिवडा. चिवड्याला आपण काय काय वापरलं आहे बघा. शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, खोबरं हे सर्व आपण तळून घेतलं आहे आणि लसूण सेव आपण रेडीमेड आणलेली आहे. आणि हे सर्व मग मक्का पोहे हे सर्व तळून घेतलं आणि आपण गार करायला ठेवलं, म्हणजे आपला चिवडा मऊ होत नाही. मग आपण सगळं तळून सकाळीच तळलं होतं, मी तळल्याला नाही दाखवलं. तळून सगळे 5 ताटांमध्ये 5 वस्तू अशा आपण करून ठेवल्या, तर फ्राय करून गार करायला. आणि त्या गार झाल्या त्याच्यानंतर आपण संध्याकाळी 6-6:30ला आपण हे भरायला घेतलं आहे. आणि हे असं आपण सगळं कट करून घेतले. मुरमुरे आहेत, 2 पॅकेट मुरमुरे टाकले की आपण हे मिक्स करून घेतोय. आपल्याकडे मोठं म्हणजे साहित्य नाही आहे काही आपल्याकडे एवढं. आता पुढच्या वर्षी करू आपण सोयी, पण आता सध्या तरी झालं नाही. हे असं आपण बनवत आहोत थोडं थोडं मिक्स करून. हे आहेत मका पोहे तळलेले, ते पण गार करून घेतले, सर्व गार करून घेतलं फ्राय करून. आणि रेडीमेड शेव आहे आणि मुरमुरे पण रेडीमेड आहेत. बाकी सगळं आपण तयार केलं आहे. आणि लसूण सेव पण रेडीमेड आणलेली आहे. बाकी सर्व आपण कढीपत्ता एकदम मस्त फ्राय करून घेतला आणि त्याला तेलातून आणि कडक करायला ठेवलं. हिरवी मिरची पण तशीच बारीक कट करून धुवून स्वच्छ पुसून कपड्याने मग त्याला कट करून तळून घेतलं. हे घालत आहे मी मीठ, सर्व घातलं. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची तळलेली आणि ही आहे लसूण शेव, कढीपत्ता आणि हे सर्व मुरमुरे. हे आहे लसूण पण फ्राय करून ठेवला होता आपण. थोडासा दुखवून घ्यायचा लसूण, म्हणजे आपला फुटत नाही, नाहीतर तेलात उडतो. त्याला आपण जरा असं कुटून घेतलेलं. हे आहे चिवडा मसाला आणि आपण थोडा लाल तिखा पण घातलेला आहे ह्याला. हे आहे फोडणी कशाची आहे ही? मोहरी, तेल हे घेतलं आहे आपण. 1 लिटर तेलाचं फोडणी करून वेगळीच त्याच्यामध्ये घातली आहे 150 ग्रॅम मोहरी. आणि असे छान फोडणी करून घेतली. मग ते थोडं थोडं तेल घालून आपण असं मिक्स करून घ्यायचं, छान मिक्स करायचं. हा आहे 2 गोण्याचा आपला चिवडा. पण आपल्याला काय ते मिक्स करायला एकदम नव्हतं ना, प्लॅस्टिक वगैरे वापरलं पाहिजे, पण नव्हती आधी व्यवस्था करून ठेवली आहे. दरवर्षीचं असतं, पण आज ह्या वर्षी कुठं ठेवलं ते काही सापडलंच नाही, म्हणून आपलं चाललं आहे ह्या टपातून. टप आहेच मोठा, तेच पण जमतं आहे कसं पण आपलं मिक्स केलं आहे. नाही जमत एवढं संपूर्ण एकदम, म्हणून 2-2 पॅकेट घालून घेतले. आणि या सर्व वस्तू, या 6 वस्तू दिसत आहेत ना तळून ठेवलेल्या त्या, आणि 7वी म्हणजे मका पोहे, आणि 8वी म्हणजे शेव, आणि 9वी म्हणजे मुरमुरे. आणि हे मसाले तर मग वेगळंच, लाल तिखा, परत चिवडा मसाला, मीठ, हे असं 11 वस्तू होत्यात बघा एकत्र. मग ते मिक्स करून एवढा छान चिवडा बनतो. मैत्रिणींनो, तुम्ही पण बनवू शकताय. काय कार्यक्रम असेल तुमच्याकडं तेव्हा तुम्ही घरगुती असा बनवू शकताय. त्याचं साहित्य पण मी तुम्हाला सांगन, किती प्रमाण किती कशाला. सर्व 2 गोण्याच्या चिवड्याचा साहित्य सगळं सांगू शकते मी. तुम्ही बनवणार असलात, काही कार्यक्रम असेल तुमच्याकडं, तर तुम्ही घरगुती बनवू शकताय. चवीनुसार मीठ घालायचं. आणि ही आहे फोडणी. ओके, करू शकताय तुम्ही पण मैत्रिणींनो. आणि सर्वांनी बोला रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. हे बघा लाल तिखा आहे ही. आणि तुम्ही नक्कीच करून बघा. कधी तुमच्या घरी कार्यक्रम असेल तर सर्वात सोपं पदार्थ बनवणं आणि खायला टेस्टी. चला मग, बाय बाय सर्वांनी. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असताना तर सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा, बाय बाय.
बघू शकताय